नांदेडमध्ये सुद्धा गोदावरी नदीला आलेला पूर अद्याप काही ओसरलेला नाही। त्या पुरामुळे गोदावरी नदीचं बॅकवॉटर शहरातल्या वरसणी भागातील पंचवटी नगरमध्ये शिरल्यामुळे हा सगळा परिसर जलमय झालाय। गोदावरी नदीत पाण्याची आवक सुरू असल्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडण्यात आलेत। गोदावरी नदीत 2,77,000 क्युसेकपेक्षा जास्त विसर्ग सुरू करण्यात आलाय, त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। तर मराठवाड्यामध्ये अतिमुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं सगळं पीक वाहून गेलं। अनेक ठिकाणी पिकांसोबतच शेतातली माती देखील वाहून गेली आहे। आता जमीन पूर्ववत करायला किमान 5 वर्ष तरी लागतील असं इथल्या शेतकऱ्यांकडून सांगितलं जातंय। सोबतच मुलीचं लग्न यावर्षी करायचं होतं, ते कसं करायचं असं म्हणत शेतकऱ्यानं टाहो फोडला। पंधराला मुलगी माझी, यावर्षी लग्न करायचं होतं दिवाळीच्या नंतर। अद्रक लावली, मला चांगलं स्थळ पाहू। आम्ही खत गीत भरून ठेवतो, तर रस्त्याने औराला मी 2 किलोमीटर नदीनंच आणायचं आणि पत्रात भरून ठेवायचं। ते 25